हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर बघा, खाटूश्यामवरून आम्ही आता जयपूरमध्ये पोचलो होतो आणि बस स्टॉपवर जस्ट इथून आम्ही असं वेट करत होतो आणि थोड्याच वेळात आम्हाला रूम वगैरे मिळाली आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये जात होतो। तर बघा, असं आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि आमची रूम अशी वर होती आणि हा बघा, एंट्रन्सला किती सुंदर असा मिरर होता। रूमचं एवढं शूट करायला काही वेळ मिळाला नाही, पण थोडंसं जे रूममध्ये आम्ही होतो तिथे एक छान असं मंदिर होतं, तिथून मी तुम्हाला हे मंदिर दाखवत आहे। आणि अशी हे बॅक साईड आहे आमच्या रूमची। असा रोड वगैरे होता आणि रूम छान होती। मग आम्ही रात्री फिरायला निघालो। आम्ही निघालो होतो जयपूरचं चुडी मार्केट बघायला, पण एवढं काही विशेष तिथे काही वाटलं नाही, तर आम्ही इथे काही शॉपिंग केली नाही। इथे तुम्ही पोलीस स्टेशन बघू शकता, किती सुंदर पोलीस स्टेशन आहे आणि इतकं छान वाटत होतं, हे वाटतच नव्हतं की हे पोलीस स्टेशन आहे। इथून आम्ही थोडंसं वेफर्स वगैरे घेतलं, स्नोसाठी बाजऱ्याची दाणे वगैरे घेतले आणि निघालो। शॉपिंग वगैरे झाली आमची, खाणं पिणं झालं आणि आम्ही आता निघालो रूमकडे जाण्यासाठी। आम्ही निघालो, वाटेतच जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो। आणि बघा, इथले हॉटेल्स आणि सगळं किती छान छान होतं। चला तर भेटूया नेक्स्ट डे। तर हा आहे नेक्स्ट डे, बघू शकता। आणि इथून आम्ही चाललो आहे आता फिरायला। आज आम्ही सगळे फोर्ट वगैरे बघणार आहोत, तर तुम्हालाही दाखवू, बघत राहा। रात्री आम्ही इथेच मार्केटमध्ये आलो होतो आणि हेच जे दुकान वगैरे दिसतात हेच आहे चुडी मार्केट। आता सध्या बंद होतं, पण हेच आहे ते चुडी मार्केट। आणि इथे साड्यांना पेंटिंग्स वगैरे करतात, हाताने सगळं वर्क करतात, हे सगळं काही इथे आहे। केळाच्या साडी वगैरे मिळते, हे सगळं काय आमच्याजवळ खूप सुंदर सुंदर अशा साड्या होत्या, पण खूप हेवी रेंजच्या होत्या आणि आम्हाला काही घ्यायच्या नव्हत्या, तर आम्ही बघितलं आणि निघालो। साथ में लेके जाते हैं ना तो इसका स्मॉल पैकिंग कर देंगे, आराम से इजी कैरी कर सकते हैं। और यदि आप साथ में कैरी नहीं करना चाहते हैं तो हमारे पे क्या पार्सल का भी फैसिलिटी है, आप लोग पार्सल भी करा सकते हैं। और ये आता है का 100 ग्राम करके, इसके अंदर जो डालते हैं ना केवल 100 ग्राम मेरीना ऊन डालते हैं, और टोटल जो वजन आता है इसका वो 400 से 500 ग्राम आता है। लेकिन इस रजाई का खासियत है, यहाँ पर जो मोटा वाला जो रजाई आता है ना 4 से 5 किलो का रुई का कपास का रजाई, उसके बराबर ही गर्म रहता है। और दूसरी खासियत, ये गंदा मैला हो तो ये पूरा रजाई वॉशेबल होता है। इसमें जो ऊन डालते हैं वो टूट के इकट्ठा नहीं होगा, खराब नहीं होता, और ये सर्दी में यूज में आता है। और इसका जो प्राइस आता है वो 850 का आता है। और ये बनाते हैं ये वाला रजाई, इस रजाई को आप साल के 12 महीने और मल्टीपर्पज यूज कर सकते हैं। रजाई है कि फंक्शन 3 करेगा। सर्दी में कॉटन साइड से ओढ़ोगे तो ये इधर से फुल गर्म करेगा, इधर से रजाई का काम करेगा जितना सर्दी होगा। और गर्मी में इसको इधर से बेडशीट की तरह यूज लेना, आप बैठोगे लेटोगे ये वाला पार्ट इधर से ठंडा रहता है। और तीसरा काम है, इसको जमीन पे बिछा दो तो ये कारपेट का भी काम करेगा। और ये कारपेट का यूज कैसे आता है, छोटा सा डेमो दिखा रहा है भैया, 2 सेकंड खड़े हो आप। और आपने जूता पहना है, जूता पहन के इस पे चलना है जैसे कारपेट पे चलते हैं। चलो वापस आ जाइए। जिस तरीके से रोजाना 1 से लेकर 10,000 मेंबर इसमें जूता चप्पल लेके चलते हैं तो लाइफ में कभी गंदा नहीं होता है, मैला नहीं होता है। क्योंकि ये कपड़ा जो देख रहे हैं ये डस्ट प्रूफ होता है, स्टेन प्रूफ होता है, और गारंटी आता है इसका 15 साल का। 15 साल का? हाँ जी, वो भी लिखित में देंगे हम आपको। ये सिंगल बेड आता है 1250 का, और ये आता है इसका डबल, और डबल का प्राइस डबल नहीं होता लेकिन साइज डबल होता है। और इसका जो प्राइस आता है वो 1850 का आता है, 1850 का। वेलकम टू जयपूर ट्रिटॉन मॉल। चला तर मग आता तिकीट घेतलेली आहे आणि आता आपण जाणार आहे मॉलमध्ये मस्ती करायला। ते हमें सब कुछ आतमध्ये गेल्याबरोबर यांनी आम्हाला राजस्थानी पगडी, राजस्थानी त्यांचे दुपट्टे दिले
आणि आमचं फोटो सेशन करून आमचं स्वागत केलं. इथे आतमध्ये गेल्यानंतर असे त्यांनी स्टॅच्यू उभे करून ठेवून दिलेले होते. मायकल जॅक्सन, APJ अब्दुल कलाम, अपने काका. स्टॅच्यूची कॉपी करून आम्ही त्याच्यासोबत खूप एन्जॉय केलं. रिस्पेक्टेड डिअर APJ अब्दुल कलाम सर. आजोबा गांधीजी. हे ब्रुसलीची चाय. रजनीकांत सर. ज्या स्टॅच्यू समोर आम्ही जाऊन नाव घेत नाही आहे, उभे राहत आहे, त्यांचे नाव आता पण आम्हाला आठवत नाही आहे. त्यांनी सांगितले, पण आता तुम्हाला जर सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्यांचे नावं सांगा आम्हाला. ठीक आहे चिचा. चाची कॅटरीना. सलमान आहे म्हणून कॅटरीनाला सोबत टाकलेलं वाटते. मिस्टर हॅरी पॉटर. मिस. ओ चिचा. हे सर्व काही बघितल्यानंतर असं वाटतं हा सगळा काय वेस्ट ऑफ मनी आहे. काय एका पर्सनची 350 तिकीट होती आणि ते सगळं काय वेस्ट ऑफ मनी आहे, बाकी काहीच नाही. यापेक्षा नागपूरमध्ये आपण रमन सायन्स विज्ञान केंद्रात जर गेलात लहान लेकरांना घेऊन तरी खूप छान. तिथे सर्वीकडे लिहून होतं कुठल्याही स्टॅच्यूला तुम्ही टच करू नका किंवा कुठलंही वाजवून दाखवू नका, पण आम्हाला ते राहावं गेलं नाही. पेरिस से लिफ्ट से हम 2nd फ्लोर जा रहे हैं. सो तो बनाएंगे. इथे आम्हाला एक कपल मिळालं आणि ते खूप भिलेलं होतं. दिस इज मिरर हाऊस. सोबत जाऊन मग रस्ता दाखवला. कमिंग मिरर झू. चचा. दिस इज द मिरर झू. पहचान को. घूम गए थे क्या? चलो करने की जरूरत नहीं भैया, सब सेम होता है. कांच की दुनिया. कांच की दुनिया. हाँ? इधर क्लोज है पूरा बंद है. इधर से इन्होंने क्लोज करके रखा है हमें. आगे चलो. इधर भी पूरा क्लोज है. नहीं कैसे तो भी जगह होगी. उधर नहीं है. इधर भी क्लोज है. देख के थोड़ा सा हिम्मत से आई. अरे हिम्मत है, बंद करके रखा था इन्होंने. सो एग्जिट ढूंढना था हमें एंड हमने एग्जिट ढूंढ लिया है. एग्जिट होगा, इसे ढूंढना कभी. आप किधर को जाएंगे? और वो डोर है एग्जिट. देख बराबर उसमें लिखा भी है. हाँ जी आप आ जाइए. ये हमारे साथ में भैया और एक भाभी जुड़ गए जिन्हें जो भूल गए थे अंदर. कम 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 कम. कोई है. ओ चीचा. अरे चीचा इतने बारी. ओ माय गॉड. चचा ये मम्मी बॉडी. इसका कोई रिएक्शन ही नहीं है. कुछ तो करो चीचा. ओ
क्या कर रहे हो? ऐसा कुछ भी मत करो काका। आप कुछ करोगे भाई साहब? कुछ भी नहीं करोगे। और आप सही हो? कुछ भी नहीं करोगे। एयर प्रेशर है बोलते। मेले बाबू ने थाना खाया। डेंजर, आई किल यू। श्वेता इकडे थांबतो। सगळ्यांना एअर पाईप लागलेले या कंपनीमध्ये पण राहायचे। त्याने काय होतं, प्रेशर येते तेव्हा ते हाय प्रेशरने हालते। चिचा ठीक हो। सुरेल अम्मी तोमर, कैसे हो तोमर की अम्मी? आप 5 आइटम्स है कि वर्क ही नहीं कर रहे। ये क्या है, कौन सी दुनिया है? काय म्हणत काय ते? याच्यावर फोकस करायसाठी मग काय होते म्हणे? गोल गोल घुमते. काहीतरी करत आहे आणि असं वाटत आहे की आपण गोल। चलो भाई साहब का नाम क्या है? बघा आता आपण इथे पोहोचलो आहे गार्डनमध्ये आणि ह्या गार्डनमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे। कनक घाटी म्हणून हे गार्डन आहे। हे गार्डन छान खूप प्रशस्त असं मोठं होतं आणि इथे लग्न त्याच्यानंतर पार्टीज आणि असं मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही खूप छान असं होतं आणि खूप प्रशस्त असं होतं। बघा तुम्ही पण, हे बाहेरचा आहे आणि हा जो तुम्हाला समोर दिसतोय हा फ्रंट गेट आहे। इथेच एक मंदिर पण आहे आणि आता बघा आम्ही चाललो आहे आतमध्ये। इथेच मम्मी पप्पांनी छान राजस्थानी लुक वगैरे केला होता, छान फोटोज वगैरे क्लिक केले। पण इथे चुकूनही तुम्ही फोटोज वगैरे काढू नका, कारण चला 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 समोर चला नाही। आणि ही बघा आमची बच्चा कशी मस्त खेळत आहे। हिला असंच मोकळं मोकळं पाहिजे होतं खेळायला छान। हिला खूप तिथे खाली नाही जाऊ दे तू। गार्डन मध्ये आम्ही खूप सारी मज्जा केली। स्नो कम हियर, समोर बघूच शकता आता। बघा वाघोबा कसं चालते, कसं चालते वाघोबा झाला वाघोबा, वाघोबा झाला वाघोबा, असं चालते वाघोबा। वाघोबा कसं करते? आणि आम्ही मायलेकींनी पण बघा मस्त मज्जा केली, खूप सारं खेळलो।
ये राजा इथं ये, इथं ये, इथं ये. आणि म्हटलं फिरायला आलो आणि एवढी मस्ती तर चाललीच पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी अशी छान मस्ती केली, छान व्हिडिओज वगैरे बनवले. तुम्ही इंस्टाग्रामवर बघू शकता आणि मला फॉलो पण करा इंस्टाग्रामला. तर बघा, स्नो पण आमची इन्व्हॉल्व होती. काय प्रॉब्लेम आहे ना, तू मधातून कट करतो ना. तू पण इंस्टाग्रामवर व्हिडिओज हे बघा, खूप छान व्हिडिओज आहेत, नक्की बघा. काढलं का? संजना कोरडे इंस्टाग्रामचं अकाउंट आहे, नक्की बघा. अच्छा. आता आम्ही चाललो आहे आमेर फोर्टला. आमेर भारतातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. भारतातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजेच आमेर किल्ला, ज्याला अंबर पॅलेस किंवा अंबर किल्ला असेही म्हणून ओळखले जाते. तसंच किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर खूप निसर्ग संपन्न आहे. हा किल्ला कलात्मक वास्तूंसाठी समृद्ध भूतकाळासाठी प्रसिद्ध आहे. आमेर हा किल्ला भारताच्या राजस्थान या राज्यामध्ये आहे. दिसताना आपल्याला आमेर किल्ला हा खालून खूप लांब दिसतो, पण ॲक्च्युली खूप जवळ आहे. पायदळ जर गेलं तर गाडीवाले आपल्याला असंच घुमवतात की एवढा दूर आहे तेवढा दूर आहे म्हणून, पण तुम्ही पायी जा आणि पायी गेल्यानंतर खालचं गार्डन वगैरे सगळं आपल्याला बघता येते. तर तुम्ही पण पायी जा जर गेलात तर. आणि मग इथे असे छान दुकान वगैरे होते, खूप छान होते. आम्ही इथून थोडी शॉपिंग वगैरे केली. गुलाबी शहर म्हणून ओळख असलेल्या जयपूरच्या आत अरवली टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे. आमेर किल्ल्याची एक खास गोष्ट म्हणजे हा पूर्वी किल्ला गुलाबी आणि पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. सध्या याला जरी किल्ला म्हणत असेल, पण हा एक राजवाडा आहे. आणि इथे माझं बाळ झोपलं होतं गाडीमध्ये, तर मी म्हटलं आता कसं करायचं, तर तिला पुन्हा मी घेतलं आणि निघाली. पण तिची तिथे झोपमोड झाली, पण मग नंतर स्नो छान खेळली, तुम्ही बघू शकता. इसवी सन 92 मध्ये राजा मानसिंग यांनी किल्ल्याची स्थापना केली आणि पुढे 150 वर्ष त्यांच्या वारसांनी किल्ल्याचा विस्तार केला. काही इतिहासकारांच्या मते आमेर किल्ला बांधायला 100 वर्षाचा कालावधी लागला आहे. आमेर किल्ल्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी योग्य समजला जातो. एप्रिल ते जून या कालावधीत या ठिकाणी तापमान फार उष्ण व कोरडे असते. त्याचबरोबर आठवडाभर हा किल्ला सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत उघडा असतो. आणि इथे एक छान मंदिर होतं देवीचं, आणि इथे दारूचा म्हणजे ड्रिंकचा नैवेद्य चढतो त्या देवीला, आणि प्रसाद म्हणूनही मिळतो. किल्ल्याच्या खाली उतरण्याचा हा रस्ता आहे बघा, आणि उतरण्यासाठी हा रस्ता आहे. तर खाली पण बघू शकता तुम्ही, छान नदी वगैरे आहे, नदी आहे की तालाब आहे असं सगळं पाहायला मिळते जर पायी गेलो आपण. आणि थोडंसं स्नोचा आवाज येत आहे, अवॉइड करा. आणि इथे जे तुम्हाला हे दिसत आहे, इथे जोधा राणी राहत होत्या, तिथे जाण्याची अनुमती नाही आहे. आणि हे इथे छान असं गार्डन आहे. आणि हे बघा किती क्यूट अशी छोटीशी गॅलरी होती इथे, खूप छान होतं.
पापा आवाज देतो. हे स्नो हाय करून दे. हाय हाय. जलमहल भारताच्या राजस्थानची राजधानी जयपूरचे मानसागर सरोवराच्या मधात बनलेला आहे. जलमहलचा निर्माण महाराजा सवाई प्रतापसिंगनी केला होता. हे महल अरवलीच्या पहाडाच्या गर्भात झीलच्या मधोमध स्थित आहे. याचमुळे आयवॉल अर्ध वॉटरच्या नावाने पण ओळखलं जाते. महलची एक विशेष गोष्ट अशी की महालाच्या 4 मजली पाण्याच्या आतमध्ये असून दिसताना एकच मजला आपल्याला वर दिसतो. राजांनी आपल्या राण्यांच्या आंघोळीसाठी आणि पंडितांच्या स्नानासाठी बनवला होता. कारण राजस्थानच्या तपत्या गरमीत या महालमध्ये गरमी जाणवत नाही, कारण त्यांच्या 4 मजल्या पाण्याच्या आत डुबलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसांना या महालाच्या आतमध्ये जाण्याची अनुमती नाही, पण जे विदेशी डोनेशन देतात त्यांना इथे जाण्याची अनुमती